जर तुमच्या बाजूला ऐश्वर्या राय बच्चन खुद्द येऊन बसली, तेही मेट्रोच्या प्रवासात, तर तुम्ही काय कराल? नक्कीच सेल्फी काढाल, गप्पा माराल. मात्र जर्मनीमध्ये घडलेला प्रकार आपल्याला हसावं की रडावं असा प्रश्नात टाकणार आहे. एक त्रासलेला, व्यथित आणि उदासीन दिसणारा भारतीय मुलगा जर्मन मेट्रोमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत बसला होता, जिला तो ओळखतही नव्हता. हा संपूर्ण प्रकार फोटोच्या माध्यमातून जर्मनीमध्ये वेगाने व्हायरल होतोय. प्रसिद्ध जर्मन मासिक डेर स्पीगलने फोटोतील भारतीय तरुणाचा मग शोध सुरू केला. अखेर शोध म्युनिकमध्ये संपला, जिथे असं आढळून आलं की तो भारतीय तरुण जर्मनीमध्ये बेकायदेशीरपणे राहत होता. पत्रकाराने त्याला विचारलं, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या शेजारी बसलेली गोरी मुलगी गेम ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय मालिकेची नायिका मॅसी विलियम्स होती? जगभरात तिचे लाखो चाहते जे तिच्यासोबत सेल्फी काढण्याचे स्वप्न पाहतात, पण ती तुमच्या शेजारी बसून देखील तुम्ही तिच्याकडे पाहिलंही नाही. असं का? तर तरुणाने शांतपणे उत्तर दिलं, जेव्हा तुमच्याकडे निवास परवाना नसतो, तेव्हा तुमच्या खिशात एकही युरो नसतो आणि तुम्ही दररोज ट्रेनमध्ये बेकायदेशीरपणे प्रवास करता, तेव्हा तुमच्या शेजारी कोण बसते याची तुम्हाला पर्वा नसते. त्याच्या या प्रामाणिकपणाने आणि परिस्थितीने प्रभावित होऊन मासिकाने त्याला 800 युरो प्रति महिना पगारावर पोस्टमनची नोकरी देऊ केली. या नोकरीच्या करारामुळे त्याला कोणत्याही अडचणीशिवाय लगेचच नियमित निवास परवाना मिळाला. ही कथा आपल्याला दाखवते की नशीब कसं काम करतं. प्रत्येक पुढची घटना ही आधीच्या घटनेशी जोडलेली असते आणि वर्तमानातली घटना ही भविष्यातील घटनेशी जोडलेली असते. जणू काही सर्व पूर्वनियोजित असतं. जणू एक पटकथाच लिहिलेली असते, ज्यावर जीवनाचे चित्र रंगत असते. कोणाच्या नशिबात कधी काय लिहिले जाईल आणि कधी काय घडल हे कोणालाच काहीच माहीत नसतं.